जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिननं माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली। तसा अर्ज जॅकलिनकडून करण्यात आला, पण ईडीनं जॅकलिनच्या अर्जाला केराची टोपली दाखवली। प्रसिद्ध अभिनेत्रीभोवती ईडीचा फास दिवसेंदिवस घट्ट होत चाललाय। 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे, पण ईडीने त्याला विरोध केलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचा सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आलाय। तसंच जॅकलिन विरोधात सबळ पुरावे असल्याचं ईडीचं म्हणणं आहे। सुकेशच्या गुन्ह्यांची माहिती असतानाही जॅकलिनचे त्याच्यासोबत संबंध होते। सुकेशने दिलेले महागडे गिफ्ट्स जॅकलिनने स्वीकारले, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आलाय। या प्रकरणी आपली भूमिका मांडण्यासाठी ईडीने कोर्टाकडे वेळ मागितलाय। उद्योगपती शिविंदर सिंग यांच्या पत्नी आदिती यांच्याकडून 200 कोटी उकळल्याचा सुकेशवरती आरोप आहे। रेनबॅक्सी उद्योग समूहाचे प्रमोटर शिविंदर सिंग हे एका प्रकरणात तुरुंगात होते। शिविंदर सिंग यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी त्यांच्या पत्नी आदिती यांच्याकडून सुकेशने 200 कोटी उकळले होते। पंतप्रधान तसंच गृह मंत्रालयातील अधिकारी असल्याची बतावणी करत सुकेश चंद्रशेखरने आदिती यांची फसवणूक केली होती। या गुन्ह्याच्या तपासात काही सेलिब्रिटींची नावं समोर आली होती। त्यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव आघाडीवरती होतं। सुकेशने जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट्स दिलेली होती। सुकेशशी असलेल्या संबंधांमुळे जॅकलिन ईडीच्या जाळ्यात अडकली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।